कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय हे सगळं? आम्हाला काहीच माहित नव्हतं ग। नेत्रा, तू आम्हाला हे सगळं सांगितलं का नाही आधी? काकुमा, आता काय होणार? काहीच माहित नाही, डोकंच चालत नाहीये। फाल्गुनी, केतकी, तुम्ही आधी शांत व्हा भाऊ। तुम्ही स्वतः टेन्शन घेऊ नका आणि तिलाही टेन्शन देऊ नका, होईल सगळं ठीक। नेत्रा, मी निघतोय, अद्वैत माझा फोनच उचलत नाहीये। ठीक आहे, मी भेटतो त्याला आणि बोलतो त्याच्याशी, येतो मी। साहेब, काही झालं तरी अद्वैत साहेबांनी हे नातं नको तोडायला। तू शांत होते, असं काही घडणार नाही। मी आहे ना, मी बघतो काय करायचं ते। टेन्शन घेऊ नकोस। भाऊजी, एक बोलू का? बोल ना। म्हणजे नेमकं काय घडलंय हे मला डिटेल मध्ये माहित नाहीये, पण तरी सुद्धा मी एक खात्रीने सांगू शकते की अद्वैत नेत्राला डिवोर्स नाही देऊ शकणार। म्हणजे मला असं वाटतं की आधी नेत्राच्या केसमध्ये त्यांचा डिवोर्स होणं सुद्धा इतकं सोपं नसेल। म्हणजे आपण त्यांचं लग्न झालंय हे कोर्टाला कसं प्रूफ करणार आहोत? भाऊजी, हे लग्न अख्ख्या जगापासून लपवून सिक्रेटली झालंय। त्याची कुठेही नोंद नाहीये, साधे पाहुणेही नव्हते की लग्नाचे फोटो सुद्धा काढले नाहीये। त्यामुळे मला असं वाटतं की त्यांचा डिवोर्स होणं इतकं सोपं नाहीये। नेत्रा, तू आत्ता ऐकलंस केतकी काय म्हणाली ते? ही गोष्ट माझ्या लक्षातच आली नाही। केतकी, थँक्यू। नेत्रा, आता हे सिद्ध होतं की आपल्यावरती त्रिनयना देवीचा आशीर्वाद आहे। आता मला खात्रीच पटली, आता काहीही वाईट होणार नाही। बघच तू, माझा विश्वास जिंकेल। ये तुम्ही। लग्नाला 5च दिवस झाले आणि तुम्ही घटस्फोटासाठी आलात? रिझन? मला हवाय डिवोर्स। नाही, पण काहीतरी ठोस कारण असेल ना घटस्फोटासाठी? मॅम, ऍक्च्युली माझे काही पर्सनल रिझन्स आहेत म्हणून मी डिवोर्स घेतोय। एक काम करा, बसा तुम्ही, प्लीज प्लीज बसा। क्या प्लीज रिलॅक्स। अद्वैत, एक गोष्ट नीट समजून घ्या। डिवोर्स घ्यायचा ठरवला आणि कोर्टाची पायरी चढायची ठरवली की कोर्टात पर्सनल असं काहीही राहत नाही। कोर्टामध्ये आपल्याला हे असं कारण नाही देता येत की पर्सनल रिझनसाठी डिवोर्स हवाय। बघा, मला असं वाटतं की तुम्हाला समुपदेशनाची गरज आहे।
मॅरेज काउन्सिलिंगची. तुम्ही आणि तुमच्या मिसेस दोघं जण जाऊन मॅरेज काउन्सिलरला भेटता का? मी देऊ का तुम्हाला एखादा काउन्सिलरचा कॉन्टॅक्ट देऊ का? मॅम काउन्सिलिंगची गरज नाहीये आम्हाला. तुम्ही प्लीज मला डिवोर्सची प्रोसिजर सांगा. मला लवकरात लवकर हे नातं संपवायचं. कसं असतं ना की नातं तोडणं, त्यातल्या त्यात लग्न संपवणं ही काय अशी पटकन होणारी गोष्ट नाही आहे. आणि अगदी कायद्याच्या भाषेत सांगू का तुम्हाला, लग्न झाल्यानंतर 6 महिन्याच्या आधी तुम्हाला डिवोर्ससाठी तसंही अप्लिकेशन करता येत नाही. 6 महिने? हो ना. आणि तुमचं तर 5च दिवसापूर्वी लग्न झालंय, म्हणजे रजिस्ट्रेशन पण झालं नसणारच ना. नाही, रजिस्टर नाही केलं लग्न. बरं, मग एक काम करूया का, आधी आपण रजिस्ट्रेशन करून घेऊया, त्याच्यानंतर डिवोर्सची प्रोसिजर सुरू करून देऊया. मॅम हे रजिस्टर करणं खरंच गरजेचं आहे. मिस्टर राजाध्यक्ष, आय नो तुम्हाला हे नातं तोडण्याची घाई झालेली आहे, पण तुम्ही वेल एज्युकेटेड आहात. तुम्हाला एवढं तर समजतं ना की नातं जोडलंय हे सिद्ध झाल्याशिवाय नातं तोडता कसं येणार. बरं ठीक आहे मॅम, आपण करून घेऊयात रजिस्टर लग्न. ऑल राईट. मग तुम्ही तुमच्या मिसेसचे, तुमचे आणि लग्नाला कोणी विटनेस वगैरे आलं असेल ना, त्यांचे डॉक्युमेंट्स घेऊन या, सुरू करून देऊ आपण. ओके, पण या सगळ्या प्रोसेसला साधारण किती वेळ लागेल? वेळ तर लागणारच. बोल. साहेब तुम्ही का असं करताय? मला सांगा कुठे आहात तुम्ही? शेखर साहेब कधीपासून तुम्हाला फोन करतात, तुम्ही त्यांचा फोन सुद्धा उचलत नाही आहात. नेत्रा, मी ओके, जरा बाहेर आलो होतो. पण आता कुठे आहात तुम्ही? माझं एक काम होतं त्यासाठी आलो होतो. आणि आता मी एकटा कुठेही बाहेर जाऊच शकतो, बरोबर ना? हो, पण मला नेत्रा तू टेन्शन नको घेऊस. साहेब मग तुम्ही म्हणता. नेत्रा, नेत्रा, हॅलो हॅलो नेत्रा. हॅलो नेत्रा, नेत्रा काय झालं आता? कसला आवाज होता? तू ओके आहेस ना? हो, नाही तो फोन हातातून पडला ना खाली. नेत्रा तू प्लीज काळजी घे स्वतःची, आणि तू घरातून बाहेर कुठेही जायचं नाही. हो साहेब, तुम्ही तू माझं टेन्शन नको घेऊस नेत्रा. मी बाबांना फोन करतो, ओके? आणि मी घरीच येतो. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्वाचं सांगायचंच राहिलं, मला तुझे आयडेंटिटी प्रूफ्स लागतील. तुझे जे काही डॉक्युमेंट्स असतील ते काढून ठेव. मी येतोय घरी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.